नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. काल एकदाचा शपथविधी समारंभ, ग्रँड सोहळा म्हणजे नेत्रदीपक वगैरे असे शब्द वापरता येईल, पण तो पार पडलेला आहे. मात्र या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य विधानसभेचा जो मुख्यमंत्री पदाचा शपथविधीचा सोहळा पार पडला त्याला गालबोट आहे बरं का. हे गालबोट आहे ईव्हीएम विरोधीच्या तक्रारीचं. म्हणजे सध्या मतदानाकरता जे ईव्हीएम मशीन वापरलं जातं त्याच्या खरेपणावर शंका घेणाऱ्या अनेक म्हणजे हजारो तक्रारी आल्या आहेत. अर्थात या तक्रारी करणारे विरोधी पक्ष देखील आहेत आणि एक दोन ठिकाणी तर असं घडलंय की निवडून आलेल्या लोकांनी देखील तक्रारी केलेल्या आहेत त्यांच्या मतदारसंघाबाबत. तुम्हाला माहिती आहे, मार्कड गावात जो प्रयत्न झाला होता मतदान घेण्याचा आणि प्रशासनाने परवानगी दिली नाही, ही देखील एक प्रकारची ईव्हीएम बाबतीतलीच हार आहे असं संदेश गेलेला आहे. तर नेमकं या ईव्हीएम बाबतीत काय करता येईल, म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणुका पुन्हा घ्याव्यात असा विरोधी पक्षांचा आग्रह आहे. त्याच्याकरता आंदोलन देखील केले जात आहे. माननीय प्रकाश आंबेडकर यांनी देखील जन आंदोलन सुरू केलेलं आहे. सह्या घेऊन त्या पाठवल्या जातील निवडणूक आयोगाकडे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात किंवा ईव्हीएमच्या तक्रारींचे योग्य निवारण व्हावं अशा प्रकारचं ते आंदोलन आहेच. नक्की काय करता येईल, मी अनेक दिवस विचार करतोय. निवडणुका पार पडल्यानंतर ज्या तक्रारी किंवा रिझल्ट लागल्यानंतर जो एक खतरनाक असा रिझल्ट लागलाय, खतरनाक म्हणजे विरोधकांच्या दृष्टीने आणि सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने आश्चर्यजनक, अविस्मरणीय, अविश्वसनीय असा हा निकाल आहे. तर या बाबतीत काय करता येईल असं अनेक दिवस मी विचार करतोय. निकाल लागल्यानंतर खरं तर आपल्याला पुन्हा 19व्या शतकात जायचं नाहीये. म्हणजे बॅलेट पेपरवर जेव्हा निवडणुका होत होत्या तेव्हा बॅलेट बॉक्स पळवणे, मतदान केंद्र ताब्यात घेऊन खोटी मतदान पत्रिका तयार करणे, शिक्के मारून मतदान करणे, हे प्रकार अनेकदा घडलेत. आणि इतक्या मोठ्या आपल्या देशामध्ये मार्कडवाडी ज्या गावामध्ये जो प्रयत्न झाला तो अतिशय छोट्या प्रमाणात होता. जेमतेम 2000 मतदान असेल तिथे. अशा ठिकाणी घेणं सोपं आहे हो, पण संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा असेल किंवा राज्यभरामध्ये विधानसभा निवडणुका असतील, हे फार कठीण काम आहे. एवढ्या सगळे छपाई कागदांची, मतपत्रिकांची, मग त्या बॅलेट पेपर्सचं निर्मिती, बॅलेट पेपरचा संरक्षण, हे अतिशय कठीण आहे. त्यामुळे 19व्या शतकात न जाता या 21व्या शतकातच आपल्याला काही करता येईल काय, याचा मी विचार करत होतो. 21व्या शतकात पुढे जायचंय. ईव्हीएम बॅन करा हा उपाय नाहीये. असलेल्या ईव्हीएम मध्ये काय सुधारणा करता येतील याचा मी विचार केला. सुप्रीम कोर्टाने देखील परवाच असं विचारलेलं आहे निवडणूक आयोगाला की 100% व्हीव्हीपॅट, म्हणजे सुरुवातीला ईव्हीएम होतं, त्यानंतर मग ईव्हीएमच्या तक्रारीवर व्हीव्हीपॅटची योजना आली की व्हीव्हीपॅट म्हणजे जी चिठ्ठी आपण मतदान केल्यानंतर त्या मशीनमधून बाहेर येते, ती त्या बॉक्समध्ये पडते. त्या चिठ्ठीवर आपण कोणाला मतदान केलं आहे त्याची निशाणी, त्याचं नाव दिसतं आणि आपली खात्री होऊ शकते मतदाराची की मी योग्य ठिकाणी मतदान केलं आहे. पण बाहेर पडल्यानंतर त्याचा काही पुरावा नाही किंवा ते व्हीव्हीपॅट त्या ज्या बॉक्समध्ये पडतंय ते खरोखरच पडताळता येऊ शकतं का, तर नंतर तक्रार आल्यानंतर 5% निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट पडताळू शकतं. कारण अर्थात त्या मतपत्रिका व्हीव्हीपॅटच्या ज्या चिठ्ठ्या असतील त्या मोजणीला देखील वेळ लागतो, त्याला असंख्य कर्मचारी लागतील आणि विश्वसनीयता त्याची मगच राहू शकेल. तर निवडणूक आयोगाने 100% व्हीव्हीपॅट मॅच करता येतील का, ईव्हीएमशी मॅच करता येतील का असा प्रश्न विचारलाय. माहित नाही निवडणूक आयोग आता त्याबद्दल विचार करतोय का. हजारो तक्रारी आलेल्या आहेत आणि आता असं एक समोर येतंय की 5% व्हीव्हीपॅट आता ज्या तक्रारी आहेत त्या बाबतीत पडताळून बघणार आहेत आणि मग त्यामुळे ईव्हीएमचं निर्दोषत्व किंवा दोषीपणा सिद्ध होऊ शकतो. माझ्या डोक्यात एक विचार आला की हे काय करता येईल. आणि एक बघा, तुम्हाला मला सोपा वाटणारा उपाय मी सुचवतो आहे. अर्थात निवडणूक आयोगापर्यंत देखील मी ते पत्र पाठवणारच आहे, मेल पाठवणार आहे आणि बघूयात ते तुम्हाला पटतं आहे का. पटत असेल तर आपण या बाबतीत देखील ही मागणी पुढे नेऊ शकतो. व्हीव्हीपॅटची जी चिठ्ठी बाहेर येते, म्हणजे समजा मी मतदान करायला गेलो, मी माझ्या आवडत्या उमेदवाराच्या चिन्हावर मी बोट दाबलं आणि ते व्हीव्हीपॅटची पत्रिका आली, ती त्या बॉक्समध्ये पडते. त्याऐवजी जर चिठ्ठी, जसं आपल्याला बिल येतं पेट्रोलचं वगैरे, तशी ती चिठ्ठी जर मतदारालाच मिळाली, मतदाराला,
आता करायचं काय त्यांनी ती चिठ्ठी मिळाल्यानंतर? हातात चिठ्ठी पडली म्हणजे त्याची खात्री होते. म्हणजे असं होऊ शकत नाही की मत एककडे दिली आणि चिठ्ठी दुसरीकडे निघाली. त्याची खात्री होते की चिठ्ठी जी निघालेली आहे ती पावतीसारखी हातातच येते, म्हणजे आपण योग्य ठिकाणी मत दिलं ही खात्री होते. आणि बाहेर पडताना म्हणजे जसा प्रत्येक मतदार त्या मतदान केंद्रात शिरल्यानंतर, त्या बूथमध्ये शिरल्यानंतर आधी त्याची सही घेतात, त्याचं ओळखपत्र, मग त्याच्या हाताला शाई लावली जाते, बोटाला एका, आणि मग तो आतमध्ये मतदान करायला जातो. तसंच तो बाहेर पडताना, होय बाहेर पडताना आता करता येईल. मी पुढचा उपाय सांगतोय तो, की ती जी व्हीव्हीपॅट आहे, ती जी रिसीट म्हणूयात आपण, व्हीव्हीपॅट मध्ये ती पावती जी म्हणूयात आपण, ती पावती त्याच्या हातात असेल. तो समाधानी आहे की नाही त्यांनी बाहेर पडता पडता जे रजिस्टर आहे तिथे एक माणूस एक्स्ट्रा बसवा. सोपं आहे एक माणूस बसवणं प्रत्येक मतदान केंद्रावर. त्या माणसाकडे रजिस्टर असेल आणि समाधान झाल्याची सही की होय मला चिठ्ठी मिळालेली आहे, हातात आहे माझ्या, मी योग्य ठिकाणी मी जिथे मत दिलं ती चिठ्ठी माझ्या हातात आहे, आणि त्याच्यावर त्या मतदाराची सही घेणं, त्याच्या नावापुढे त्याची सही घेणं. हवं तर पुन्हा दुसऱ्या बोटावर शाई लावू शकता तुम्ही. हो, दुसऱ्या बोटावर देखील शाई लावायला हरकत नाही. म्हणजे मला कन्फर्म झालं की मी योग्य ठिकाणी मतदान केलं, मला तशा पद्धतीची व्हीव्हीपॅट देखील हातात मिळालेली आहे आणि माझी काही तक्रार नाही, सिद्ध होईल. ही जर पद्धत अंमलात आणली तर कसं होईल मी विचार करतोय. म्हणजे वेगळी काही उपाय योजना करण्याची गरज नाही आहे, त्यातच आपण काही करू शकतो का असा मी विचार केला आणि माझ्या डोक्यात ही कल्पना आलेली आहे. 2 वेळा सही करायला काही फारशी अडचण नाही मतदाराला. तसंच 2 वेळा त्याच्या बोटाला शाई लागली तरी देखील त्याला अडचण नाहीये. एकदा आतमध्ये जाताना आणि बाहेर पडताना मी मतदान केल्याची मला पावती मिळाली आहे आणि योग्य ठिकाणी माझं मतदान झालं आहे, मी समाधानी आहे, अशा आशयाची शाई. बाहेर पडताना एक सही आणि शाई, एक आपण माणूस तिथे बसवू शकतो निवडणूक आयोगाचा, आणि तो हे काम करेल रजिस्टरवर. फक्त बाहेर पडताना एक सही आणि बोटाला शाई, म्हणजे मग तक्रारी करता येणार नाही. कारण मतदारांना पुरावा देखील असेल, त्यांना व्हीव्हीपॅट मिळेल. ही व्हीव्हीपॅट जी बॅलेट बॉक्समध्ये पडते त्याऐवजी मतदाराच्या खिशात जायला हरकत नाही, कारण व्हीव्हीपॅट मुळातच त्याच्याकरता निर्मित झालेली आहे की मतदाराची खात्री होण्याकरता. पण नुसतं डोळ्यांनी बघून नको, की त्याला दिसतं बोट दाबल्यानंतर व्हीव्हीपॅट बाहेर पडताना कोणती निशाणीची व्हीव्हीपॅट आलेली आहे, कोणत्या उमेदवाराचं नाव आपल्याचं आहे, काही दिसतं, पण पुरावा काही नसतो त्याच्याकडे. तर तो पुरावा म्हणून त्याला ती चिठ्ठी देण्यात यावी आणि बाहेर पडताना त्याचं समाधान झालं आहे अशा आशयाची सही, आणि हवं तर अजून कन्फर्मेशनसाठी त्याच्या दुसऱ्या बोटावर शाई लावायला हरकत नाही. अर्थात माझ्या बुद्धीला जे पटलं, जे माझ्या विचारातून समोर आलं ते आपल्यासमोर मांडतोय. यात अनेक तज्ज्ञ असतील, ते काही आक्षेपही नोंदवू शकतील. माझं असं अजिबात म्हणणं नाही की मी खूप भारी असा काहीतरी उपाय शोधलाय, अजिबात नाही. मी एक सर्वसामान्य कॉमन मॅन म्हणून विचार करतोय की एवढ्या मोठ्या देशातील, होय एवढ्या मोठ्या देशातील यंत्रणा मतदानाची ही निर्दोष असावी. त्या बाबतीत तक्रार येत असतील तर ते गालबोटे, म्हणजे कालच्या सोहळ्याला जे गालबोट आहे ते मी म्हटलं, अशा तक्रारी येऊ नयेत आणि प्रत्येक मतदारास समाधान आणि विरोधी पक्षाला देखील आक्षेप घ्यायला संधी मिळू नये म्हणून मी हा विचार केलेला आहे. आपल्याला जर अजून काही सुचत असेल तर आपण कॉमेंटमध्ये लिहू शकता. तसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा ही माहिती. आपण सहमत असाल तर पुढे याचं आंदोलन देखील होऊ शकतं आणि निवडणूक आयोगाकडे तशी मागणी करता येऊ शकते. बघूयात. आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह. धन्यवाद.